घरापर्यंत प्रत्येकाच्या दारापर्यंत आपल्याला या ठिकाणी पोहोचवायचं, जेणेकरून शेतकऱ्याचं या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्वराज्य या जालना जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला प्रस्थापित करण्यात येईल. काय पुढचा बेत आहे, कसा असेल पुढचा मुख्य विरोधक कोण आहे असं तुम्हाला वाटतं? या जालना जिल्ह्यात बरेच 12 भोसक्याचे पाने आहेत, त्यांना टाईट करण्यासाठी आता एक मी मोठा पाना घेतलाय, तर नक्कीच त्यांना आव्हान या ठिकाणी आम्ही देऊ. आणि कशी असणार आहे, आपल्या काळात काही इलिगेशन्स इनडायरेक्टली तुमच्यावर होत होती, आता काय? नाहीतर ते आता सिद्ध झालेलंच आहे. पाना हे चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे. मी मतदार बंधू भगिनींना विनंती करतो, तरुण मित्रमंडळींना विनंती करतो की पाना हे चिन्ह प्रत्येकाच्या घरापर्यंत, प्रत्येकाच्या दारापर्यंत आपल्याला या ठिकाणी पोहोचवायचं, जेणेकरून शेतकऱ्याचं या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्वराज्य या जालना जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला प्रस्थापित करण्यात येईल. काय पुढचा बेत आहे, कसा असेल पुढचा मुख्य विरोधक कोण आहे असं तुम्हाला वाटतं? या जालना जिल्ह्यात बरेच 12 भोसक्याचे पाने आहेत, त्यांना टाईट करण्यासाठी आता एक मी मोठा पाना घेतलाय, तर नक्कीच त्यांना आव्हान या ठिकाणी आम्ही देऊ. काय तुम्हाला कोणाकोणाचा पाठिंबा आहे? पाठिंबा पूर्ण शेतकरी जनतेचा, गोरगरीब कष्टकरी समाजाचा, मुस्लिम बांधवांचा, दलित बांधवांचा, सर्व जनतेचा पाठिंबा आहे, मतदार राजांचा पाठिंबा आहे आणि त्यांच्यासाठी ही निवडणूक आपण या ठिकाणी लढवू. त्यांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव हे सगळे मुद्दे घेऊन आपण या ठिकाणी या निवडणुकीला समोर जाणार आहोत. मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा आहे. दादांनी या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. मात्र रावसाहेब दानवे यांना कल्याणकारी पर्याय असू शकत नाही. कल्याणकारी मागच्या जवळपास काँग्रेस पक्ष मागच्या जवळपास 35 वर्षापासून निवडणूक लढतोय. मागच्या 7 निवडणुका काँग्रेसला जिंकता आलेल्या नाही. आता सुद्धा काँग्रेसला उमेदवार भेटत नव्हता, मात्र एका उमेदवारावर प्रेशर आणून उभं राहा नाही तर पक्ष सोडा असं काहीतरी दबावगिरी करून काँग्रेसने या ठिकाणी मतदान खाण्यासाठी फक्त मुस्लिम बांधवाचं, इतर समाजाचं या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे. म्हणून मुख्य लढत ही रावसाहेब दानवे वर्सेस जनता मंगेश साबळे हीच होणार. आपल्याला जालन्याच्या मराठा